नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. प्रथमतः आपण संस्कृतची ओळख करून घेऊया. तुम्ही 11वीला संस्कृत घेतात त्या अर्थी तुमचं 8वी 9वी 10वीला पण संस्कृत असेल. काही जणांचं नसेलही. त्यांनी संस्कृत अवघड आहे असं म्हणण्याची काही गरज नाही आहे फारशी. संस्कृत अवघड केव्हा होते? जेव्हा तुम्ही तिला न समजून घेता अभ्यास करता किंवा फक्त अवघड आहे आणि ती अवघडच असणार आहे असं म्हणून जेव्हा तुम्ही अभ्यास कराल तेव्हा ती तुम्हाला अवघडच वाटेल. प्रथमतः तुम्हाला एक सांगू इच्छिते की संस्कृतसारखी दुसरी सोपी कोणतीही भाषा नाही. मराठीत, हिंदीत आणि इंग्रजीतही. मराठी आणि हिंदी तसं बघायला गेलं तर बरेच असे शब्द असे आहेत की ते संस्कृतमधून मराठीमध्ये आलेले आहेत. संस्कृत भाषेला सर्व भाषांची जननी असं म्हटलं जातं. ते उगाच म्हटलं जातं का की ती सगळ्या भाषांची जननी आहे? तर तिच्यातून बाकीचे सगळे शब्द जन्माला आलेत, तिच्यातून इतर भाषा जन्माला आल्यात म्हणून तिला सर्व भाषांची जननी असं संबोधलं जातं. तर 10वीपर्यंत तुम्ही संस्कृत समजावून घेतलंय. नाम, सर्वनाम, व्याकरण, व्याकरणामध्ये समास, त्यानंतर तद्धित कृदंत असेल आणि संधी असतील, संधी विग्रह कसा करायचा, जोडायचं कसं, त्यानंतर वेगळे वेगळे प्रकार व्याकरणाचे जसे मराठीत असतात, हिंदीमध्ये असतात, तसे संस्कृतमध्ये सुद्धा आहेत. ते तुम्ही 10वीपर्यंत त्याचा अभ्यास केलेला आहे. आता बदललेलं स्वरूप म्हणजे तुम्हाला 11वीला 10वी इतकं पाठांतराची काही लागत नाही. 8वी ते 10वीपर्यंतच्या पाठांतराची इतकी तिथं आता गरज लागणार नाही तुम्हाला. पाठांतर म्हणजे तुम्ही 10वीपर्यंत नाम सर्वनामांचे 4 तक्ते पाठ केले असतील. इथं तसा फारसा पाठांतराचा विषय येत नाही. फक्त समजावून घेऊन 11वी म्हणजे 11वीचं व्याकरण म्हणजे 8वी 9वी 10वीत शिकलेल्या व्याकरणाची फक्त उजळणी दिलेली आहे. आणि तेच आता 11वीचा अभ्यासक्रम. पहिल्यांदा आपण अनुक्रमणिका समजावून घेणार आहोत. काय आहे बघा. आता इतर पुस्तकांमध्ये विभाग असं दिलेलं, प्रथम विभाग, द्वितीय विभाग किंवा पहिला विभाग, दुसरा विभाग, गद्य विभाग, पद्य विभाग असं दिलेलं असतं. आपल्या पुस्तकामध्ये 11वीच्या पुस्तकामध्ये मंडल असा शब्द आलेला आहे बघा. प्रथम मंडलम म्हणजे पहिला भाग. त्यात काय येतं? सुगम संस्कृतम. सुगम संस्कृताचा अभ्यास तुम्ही 8वी 9वी 10वी तिन्ही वर्गात शिकलेला आहे. त्यापैकी पहिला पॉईंट आहे सुगम संस्कृतामधला भावमुद्रा. हा भावमुद्रा म्हणजे काय? तर व्हॉट्सॲपला तुम्ही ज्या स्माइलीज वापरता मेसेजमध्ये, तर त्या स्माइलीचे अर्थ संस्कृतमध्ये तुम्हाला दिलेले आहेत. संस्कृतसारखी इंटरेस्टिंग दुसरी कोणतीही भाषा नाही जिच्यात आपण रस घेऊन आपलं इंटरेस्टने आपण जी भाषा शिकू शकतो, काहीतरी वेगळं म्हणून किंवा मूळ आहे म्हणून अशी भाषा शिकू शकतो, ती संस्कृत भाषा आहे फक्त. तर भावमुद्रा हा म्हणजे व्हॉट्सॲपच्या स्माइलीज आहे. संख्यांमध्ये 1 ते 100 अशा 8वीपासून 10वीपर्यंत अभ्यासलेल्या संख्या परत दिलेल्या आहेत. तिसरा मुद्दा आहे समय. वेळ. तुम्ही 8वी 9वी आणि 10वी या तिन्ही वर्गात वेळेचा अभ्यास केलेला आहे. आता अधिकचा भाग म्हणून व्यावहारिक शब्दस्तबक आलेला आहे. आता हे व्यावहारिक शब्दस्तबक, त्यात काय आहे व्यावहारिक शब्दस्तबकामध्ये? तर व्यावहारिक शब्दस्तबकामध्ये आपण आपल्या दैनंदिन व्यवहारामध्ये ज्या ज्या वस्तू वापरतो किंवा दैनंदिन व्यवहारामध्ये व्यवहार करत असताना आपल्याला दवाखान्यात जावं लागतं, त्यानंतर कापड दुकानात जावं लागतं, भांड्याच्या दुकानात जावं लागतं किंवा आपल्या किचनमध्ये स्वयंपाकघरात सुद्धा भांडी असतात. त्यानंतर आपण फिरायला जात असताना किंवा टूर वगैरे इत्यादी आपण जेव्हा बुक करतो आपल्या ट्रिप्स मोठ्या मोठ्या, तर तिथं जे काही सामान लागतं, ज्या वस्तू लागतात त्यांना काय म्हणायचं?
तर ते दिलेलं आहे. व्यावहारिक शब्दस्तबकामध्ये पहिल्यांदा आपल्या जेवणाच्या ताटात काय काय असतं, भोजनाशी निगडीत असलेल्या त्या वस्तू म्हणजे भाजी असेल, चपाती असेल, भाकरी असेल, आमटी असेल, त्यानंतर लोणचं असेल, पापड असेल, या सगळ्या खाद्यपदार्थांना काय म्हणायचं ते तिथं दिलेलं आहे. त्यामध्ये दुसरं आहे भांडागार. म्हणजे आपली जी भांडी आहेत, किचनमध्ये आपल्याला जे उपयोगाला येतं, परात असेल, पळी असेल, चमचा असेल, ग्लास, तांब्या, वाटी, या भांड्यांना काय म्हणायचं, कळशी असेल, पोळपाट असेल, या भांड्यांना काय म्हणायचं. त्याच्यानंतर वस्त्रालय. वस्त्रालय म्हणजे कापड दुकान. कापड दुकानामध्ये गेल्यानंतर आपण वेगळ्या वेगळ्या वस्तू बघतो. म्हणजे ओढणी असते, त्यानंतर शर्ट असतो, पॅन्ट असते, साडी असते, त्यानंतर टी शर्ट असतो, सॉक्स असतात. जे काही असेल तिथं ज्या ज्या वस्तू आपण बघतो त्या त्या वस्तूंना काय नावं आहेत, तर ती आपल्याला वस्त्रालयामध्ये दिलेली आहेत. त्यातला पुढचा भाग आहे कोशागार. कोशागार म्हणजे बँक. कोश आगार, बँक. बँकेत काय काय लागतं, तर चेक असतो, त्यानंतर कॅशियर असतो, आणखी ATM असतं बँकेशी संबंधित, ATM मशीन असते, त्यानंतर रिसीट असते. असं जे जे काही असेल ते बँकेशी निगडीत असलेल्या वस्तू तिथं त्यांची नावं सांगितलेली आहेत आपल्याला. पुढं दिलंय आभूषणालय. आभूषण म्हणजे दागिने आणि आलय म्हणजे जिथं दागिने ठेवले जातात, जिथे दागिने असतात त्याला आभूषणालय म्हणतात. आता आभूषणालयामध्ये म्हणजे काय काय येणार त्याच्यात, तर स्त्रिया ज्या दागिने वापरतात ते बांगड्या असतील, अंगठी असेल, गळ्यातले हार असतील वेगळ्या वेगळ्या प्रकारचे, कानातले असतील, त्यानंतर पैंजण असेल, पुरुष वापरतात चेन असेल, ब्रासलेट असेल, इत्यादी वस्तूंना काय म्हणायचं तिथं गेल्यावर, किंवा आपण जे मराठी शब्द वापरतो त्याला संस्कृतमध्ये काय म्हणतात हे या आभूषणालयामध्ये सांगितलेलं आहे. पुढे 6वा भाग आहे पर्यटनम. पर्यटनम म्हणजे आपण जेव्हा फिरायला वगैरे मोठ्या ट्रिप वगैरे जातात, म्हणजे विदेशात ज्या ट्रिप जातात, परदेशी ज्या ट्रिप जात असतात, तिथं काय काय लागतं तुम्हाला, तर पासपोर्ट लागतो, त्यानंतर तुमची बॅग लागते, आणखी एक गाईड लागतो. तुम्ही जर अनोळखी ठिकाणी जात असाल तर तुम्हाला एक गाईड लागतो. त्यानंतर तुमची जी ट्रिप अरेंज करणारी व्यक्ती लागते. त्यानंतर तुम्हाला तिकीट लागतं. थांबण्यासाठी तुम्हाला काय जे काही असेल, आश्रम एखादा असेल, विश्रामगृह असेल, लॉज असेल, किंवा वैयक्तिक त्या ज्या कोणी ट्रिप काढली किंवा जो ट्रिपचा नियोजक आहे त्यांनी ठरवलेली जी जागा असेल ती जागा. त्यानंतर तुम्हाला हॉटेल गरजेचं असतं जर तुम्ही तिकडे थांबणार असाल तर. ह्या ज्या सगळ्या वस्तू आहेत तर त्या वस्तूंना संस्कृतमध्ये काय म्हणायचं, ही जी सगळ्या लागणाऱ्या गोष्टी आहेत निगडीत त्याच्याशी ज्या वस्तू आहेत त्यांना संस्कृतमध्ये काय म्हणायचं हे या पर्यटनमध्ये सांगितलेलं आहे. पुढं 7वा आहे रुग्णालय. दवाखाना. दवाखान्यामध्ये कोणकोणत्या वस्तू वापरल्या जातात त्या वस्तू इथं सविस्तरपणे त्या वस्तूंना काय म्हणायचं हे सांगितलेलं आहे. पुढचा 5वा पॉईंट आहे प्रथम मंडलातला सुगम संस्कृतातला, तो आहे भाषा सेतू. भाषा सेतूमध्ये पुनरावलोकन म्हणजे उजळणी सांगितलेली आहे. तुम्ही फक्त उजळणी करायची आहे. उजळणीमध्ये मग काय दिलंय, तर धातूंचा अभ्यास दिलाय, वर्णमाला दिली आहे, त्यात स्वर, व्यंजन, ऱ्हस्व, दीर्घ, त्यानंतर क्रियापद दिली आहेत, परस्मैपदी, आत्मनेपदी, सर्वनामं सांगितलेली आहेत. अशा प्रकारे तुम्ही भाषा सेतूमध्ये उजळणी करायची आहे पूर्ण. आता आपण मुख्य गद्य पद्य भागाकडे जातोय. द्वितीय मंडलम म्हणजे आपला दुसरा विभाग. त्यातला पहिला पॉईंट आहे, पहिला धडा आहे संस्कृतेन वृत्तविद्या. संस्कृतमध्ये पत्रकारिता. आता जर्नलिझम असा इंग्लिश शब्द आहे. तुम्हाला फक्त तुम्ही हाच विचार केला असेल की मराठीत, हिंदी, इंग्रजीमध्ये किंवा इतर भाषांमध्ये होऊ शकतं. संस्कृतमध्ये कसं काय, किती अवघड आहे, पण काही अवघड नाही आहे. हे तुम्ही एकदा संस्कृत शिकल्यानंतर तुम्ही त्यात काय काय करू शकता हे या वृत्तविद्या या पाठातून तुम्हाला लगेच समजून जाईल.
म्हणजे संस्कृतमध्ये तुम्ही पत्रकारिता सुद्धा करू शकता, हे या पाठातून सांगितलेलं आहे. दुसरा पाठ आहे पद्य विभाग. पद्य आहे दुसरं, म्हणजेच सुभाषित मालेसारखं दिलेलं आहे पद्य. पाकविधानम म्हणजे तुम्हाला पाककृती सांगितलेली आहे त्याच्यामध्ये इडली आहे, सूप आहे, श्रीखंड आहे, मत्सू लस्सी आहे आणि आणखी पदार्थ त्यात दिलेले आहेत तुम्हाला त्या पाकविधानामध्ये. तिसरा पद्य आहे सूक्तिसौरभ. सूक्तिसौरभ म्हणजे ह्याच्यात त्याचा पहिला अर्थच असा होतो की सुउक्ती, चांगलं जे बोललेलं आहे ते यामध्ये दिलेलं आहे, ज्यातून काहीतरी तुम्हाला उपदेश दिलेला आहे, उपदेश सांगितलेला आहे, उपदेश केलेला आहे, अशी सुभाषितं एकत्र केलेली आहेत आणि त्याला नाव सूक्तिसौरभ असं दिलेलं आहे. चौथा आहे गीतामृत. या गीतामृतामध्ये भगवद्गीतेतील कर्मयोग आणि ज्ञानयोगावर आधारित तुम्हाला म्हणजे तुमच्या वयाच्या मुलांना उपयोगी असणारे काही श्लोक घेतलेत आणि त्या श्लोकांचं तुम्हाला भाषांतर सांगायचं आहे, त्या श्लोकांचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे. पाचवं दिलंय अथातो रस जिज्ञासा. या पाठामध्ये भोजनातील षड्रस, त्यांचे फायदे, त्यांचे तोटे, म्हणजे बघा ऊस गोड लागला म्हणून मुळासहित खाऊ नये ही जी म्हण असते त्याचा या पाठामध्ये प्रत्यय येतो. तर एखादा रस आपल्याला तिखट जास्त आवडतं म्हणून तिखट खूप खायचं नाही, त्याचे तोटे काय होतात ते या पाठात सांगितलंय. आंबट जास्त आवडतं म्हणून जास्त आंबट खायचं, अति प्रमाणात सेवन करायचं, ते केल्यावर काय होतं हेही यात सांगितलंय. म्हणजे भोजनातले जे षड्रस आहेत त्या षड्रसांचे फायदे आणि तोटे दोन्ही इथं सांगितलेलं आहे. आता पुढं दिलंय संकलित भाषा अभ्यास. म्हणजे हे जे 1 ते 5 पर्यंत जे आपण पाठ अभ्यासणार आहोत त्या पाठांचा एकत्रित भाषा अभ्यास दिलेला आहे. म्हणजे थोडक्यात एकत्रित प्रश्नोत्तर तुम्हाला सोडवण्यासाठी दिलेले आहेत. चतुर्थ मंडल आहे कथा कलश. म्हणजे याच्यात फक्त गोष्टी सांगितलेल्या आहेत की ज्याच्यातून तुम्हाला काहीतरी शिकण्यासारखं आहे. बघा पहिली आहे नीती परीक्षा. आता या नीती परीक्षामध्ये एका मुलाच्या प्रामाणिकपणाची, म्हणजे परिस्थिती कशी असू दे पण तुमचा प्रामाणिकपणा कसा कामाला येतो, तुम्हाला किती उपयोगी ठरतो, ते या नीती परीक्षा या पाठामध्ये सांगितलेलं आहे. दुसरा आहे बुद्धिर बलवती. बुद्धिर बलवती, बलवती हे स्त्रीलिंगी विशेषण आलेलं आहे तिथं. म्हणजे बुद्धीच तिची कामाला आली. तिची म्हणजे काय, स्त्रीला संकटातून मुक्ती मिळवण्यासाठी तिला स्वतःच्या बुद्धीचाच आधार घ्यावा लागलाय, हे या पाठामधून सांगून दिलेलं आहे. की एका म्हणजे स्त्रीला अबला दुर्बला या समानार्थी शब्दांनी हिणवलं जातं किंवा बोलवलं जातं, तर त्या शब्दांना खोडून काढणारे हे बुद्धिर बलवती असा जो पाठ आहे तो एक. पुढं तिसरा आहे शरण्य शिबिही. तुम्ही शिबिराजाची, दानशूर शिबिराजाची गोष्ट तुम्ही ऐकली असेल. हे पद्य स्वरूपात आपल्याला दिलेलं आहे. तर आपल्याला शरण आलेल्या प्राण्याला, माणसाला आपण जीवदान देणं किती गरजेचं असतं, किंवा त्याला ती व्यक्ती किंवा तो प्राणी म्हणजे आपली जबाबदारी असते. जेव्हा ते आपल्याला शरण येतात तेव्हा त्याला कसं सांभाळायचं, तर हे या शरण्य शिबी या पाठातून आपल्याला, पद्यपाठातून आपल्याला दिसून येतं. आता शुकवृत्तांत चौथा पाठ आहे शुकवृत्तांत. या शुकवृत्तांतामध्ये एका पोपटाच्या जीवनाची कथा सांगितलेली आहे. हा पाठ कादंबरी हे संस्कृतमध्ये जे नाटक आहे त्या नाटकाशी निगडीत आहे. त्या नाटकातला हा छोटासा भाग आहे शुकवृत्तांत. हा जो पाठ आहे तो कादंबरी या नाटकाशी निगडीत आहे आणि कादंबरी हे नाटक तुम्हाला यूट्यूबला सुद्धा बघायला मिळेल, ते तुम्ही बघू शकता संदर्भासाठी. पुढं पाचवा दिलाय भेरी दृष्टांत. भेरी म्हणजे नगारा. हा नगारा एक वाद्य आहे. खूप मोठा नगारा असतो, म्हणजे खूप मोठा अर्धगोलाकार ढोल असतो आणि त्याच्यावर ते चामडं लावून तयार केलेलं असतो. ते शक्यतो राजस्थान, गुजरात तिकडं ते वापरलं जातं. म्हणजे त्यांच्याकडं एखादा सण समारंभ असेल किंवा एखाद्याच्या स्वागताची तयारी करायची असेल, लोकांना बोलवायचं असेल, तर हा नगारा वाजवून पूर्वी नगाऱ्याच्या साह्यानं लोकांना एकत्र केलं जायचं. पुढं सहावं आहे देवेषु सत्यम असुरेषु अनृतम. देवांमध्ये सत्य आणि असुरांमध्ये
म्हणजे देवांचं सत्य आणि असुरांचं असत्य हे कसं झालं हे या पाठामध्ये समजून सांगितलंय. संकलित भाषा अभ्यास या 1 ते 6 या कथा कलशांचा म्हणून एकत्र तुम्हाला भाषा अभ्यास दिलेला आहे. पुढे आहे पंचम मंडल आहे लेखन कौशलम. लेखन कौशल्यामध्ये तुम्ही 10वी पर्यंत किंवा 10वीला कथापूर्ती हा भाग अभ्यासलेला आहे. आता 11वीला कथापूर्ती न देता चित्रपटपूर्ती आहे. म्हणजे तुम्हाला ठराविक चित्रपट दिलेले आहेत, त्या चित्रपटांची स्टोरी किंवा त्या चित्रपटांचं कथानक तुम्हाला पुस्तकात संस्कृतमध्ये दिलेलं आहे. परीक्षेला ते तसंच येणार, फक्त कथापूर्तीसारखं त्यातल्या 10 रिकाम्या जागा असतील त्या तुम्ही पूर्ण करायच्या आहेत. म्हणजे कथापूर्तीच, पण कथापूर्तीसारखंच पण चित्रपटपूर्ती तसं तुम्ही लिहायचं आहे. आता त्याचा भाषा अभ्यास पुढं दिलेला आहे. आता षष्टमंडल हा भाग सगळा व्याकरणाचा भाग आहे. तुमची या भागामध्ये पूर्ण 8वी 9वी 10वी या तिन्ही वर्गांची उजळणी या ठिकाणी आहे. बघा, अपठित गद्यांश आहे. 10वीला सुद्धा तुम्हाला होतं, 9वीला सुद्धा होतं. नाम सर्वनाम आणि रूपाणी. नाम सर्वनाम हे तुम्ही 8वी 9वी 10वी तिन्ही वर्गात अभ्यासलेलं आहे. क्रियापद रूपाणी धातू तालिका हेही तुम्ही 8वी 9वी 10वीला अभ्यासलेलं आहे. समास 9वी 10वीला समास झालेले आहेत. तद्धितांता हा कृदंता, तद्धित आणि कृदंत 8वी 9वी तद्धित आणि कृदंत हे तुम्हाला 11वीला नवीन येत आहे. संधी आपण 8वी 9वी 10वी पासून अभ्यास करतोच आहोत. अमरकोशः तोही 8वी 9वी 10वी पासून तुम्हाला आलेला आहे. अशा प्रकारे परिशिष्टामधल्या 1 ते 8 या पाठांचा किंवा या मुद्द्यांचा संकलित भाषा अभ्यास असा एकत्र प्रश्नोत्तर दिलेली आहेत. अशा प्रकारे संस्कृतच्या पुस्तकाची प्रथमतः आपण ओळख करून घेतली. नमस्कार.